बोलण्यासाठी उभा आहे. मी आपला जास्त वेळ घेणार नाही. काही मुद्दे मी या निमित्तानं उपस्थित करेल. जशा प्रकारे कृषी क्षेत्रामध्ये यामध्ये AI टेक्नॉलॉजीचा समावेश केला पाहिजे. आज तुम्ही पाहिलंय की मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्याचं विभाजन होते, शेतीचं विभाजन होतंय. छोटे छोटे प्लॉट असल्यामुळं AI टेक्नॉलॉजी असेल, AI टेक्नॉलॉजी बरोबर रोबोटिक टेक्नॉलॉजी असेल, आर्टिफिशियल इंटेलिजन्सी असेल, या गोष्टी उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाच्या आहेत. पण हे करत असताना नुसतं बोलून चालणार नाही, तर त्याचा डाटा स्टोरेज करण्यासाठी प्रत्येक विभागामध्ये एक सेंटर आपण सुरू केलं पाहिजे. अध्यक्ष महाराज, आज तुम्ही पाहता पंतप्रधानांनी ड्रोन दिदी म्हणून सुरू केलेला आहे, पण ड्रोन दिदी काय आपल्याला दिसत नाहीत. म्हणून महाराष्ट्र शासन अशा प्रकारचे ड्रोनची काही नवीन योजना आणणार का? आज तुम्ही पाहता ड्रोनच्या माध्यमातून फवारणी केल्यामुळं नॅनो टेक्नॉलॉजीचा युरिया असेल, अतिशय कमी दरामध्ये या सगळ्या गोष्टी होत आहेत. आणि ग्रामीण भागामध्ये ड्रोन पायलटसुद्धा या निमित्तानं विकसित होऊ शकतात. पण नुसतं कागदावरच आत्तापर्यंत ही योजना आहे, पण ही योजना खऱ्या अर्थानं अंमलात आणायची असेल तर या ज्या नवीन टेक्नॉलॉजी आलेल्या आहेत, या टेक्नॉलॉजी ग्रामीण भागातील शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत ग्रामीण भागामध्ये पोहोचवायच्या असेल तर फार मोठ्या प्रमाणावर आपल्याला यामध्ये परिश्रम घ्यावं लागतील. अध्यक्ष महाराज, या माध्यमातून तुम्ही पाहिलं असेल, मेडिकलमध्ये असेल किंवा ॲग्रिकल्चरमध्ये असेल, AI टेक्नॉलॉजी ऊसामध्ये सुद्धा आता आलेली आहे आणि जवळपास 85 टनापर्यंत ऊसाचं टनेज यामुळं वाढलेलं आहे. म्हणून या गोष्टीचा अंतर्भाव मी तर म्हणेन की यासाठी एक नवीन विद्यापीठसुद्धा महाराष्ट्र शासनानं स्थापन केलं पाहिजे. आज तुम्ही पाहता की दिल्लीहून एव्हिगेशन मिनिस्ट्रीकडनं जी परमिशन आणावं लागते, म्हणून जे सेंटर आजपर्यंत कुठेही सुरू झालेले नाहीत. म्हणून प्रत्येक विभागामध्ये याच्या आपण अशा प्रकारचे सेंटर आपण सुरू केले पाहिजे. जलयुक्त शिवार ही योजना अतिशय चांगली योजना शासनानं सुरू केल्याबद्दल शासनाचं अभिनंदनही करतो. गाळयुक्त नदी किंवा धरण आणि गाळमुक्त शिवार अशा प्रकारची योजना आहे, पण या योजनामध्ये कसल्या प्रकारचा भ्रष्टाचार होऊ नये याची सुद्धा दखल शासनानं घेतली पाहिजे. यामध्ये नानासाहेब देशमुख टप्पा 2 ही सुद्धा योजना आता मंत्रिमंडळानं नव्यानं सँक्शन केलेली आहे. पण मागच्या वेळेस जे काही जलसंधारणाचे आमच्या परभणीमध्ये काम झाले होते त्याचं बिल आजपर्यंत अदा करण्यात आलेलं नाही. आणि अध्यक्ष महाराज, याचं टार्गेट जर पूर्ण झालं नाही तर दुसऱ्या जिल्ह्यामध्ये टार्गेट वळती करू नये अशा प्रकारची मी मागणी करतो. सन्माननीय मंत्री महोदय समोर बसलेले आहेत. पांधन रस्त्याच्या संदर्भामध्ये सुद्धा 2024 मंत्री महोदय 2024ला आम्हाला त्याची मान्यता मिळालेली वर्क ऑर्डर असताना सुद्धा 90-10 असतील किंवा 25-85-15 ह्या 2 हेड खाली जे आम्हाला पैसे मंजूर झालेले आहेत किंवा ज्याला आमचे कामं मंजूर झालेले आहेत ते काम आजपर्यंत, मंत्री महोदय लक्ष द्या ना थोडं सेट, 90-10 आणि 85-15 यामध्ये सुद्धा आजपर्यंत आम्हाला वर्क ऑर्डर होऊन सुद्धा आजपर्यंत काम सुरू झालं नाही. म्हणून मंत्री महोदयाला माझी विनंती आहे की आपण ज्या वर्क ऑर्डर झालेल्या आहेत त्या कामाला आपण मान्यता देणार आहात का? आणि जे 10 मीटरचा किंवा 10 फुटाचा रस्ता गावात आपण 90-10 हे अंतर्गत गावामध्ये सिमेंट रस्ते असतील, गट्टूचं काम करण्यासाठी आपण देतो, त्यामध्ये 10 मीटरची रुंदी फक्त आपण ठेवलेली आहे आणि त्याच्यापेक्षा जास्त रुंदी असली तर आपण ते ग्राह्य धरत नाहीत. म्हणून ती सुद्धा ग्राह्य धरण्यात यावं अशा प्रकारचे 2 एक माझे आपल्याकडं या 2 बाबतीमध्ये आपल्याकडं मागणी आहे. धान खरेदीच्या संदर्भामध्ये सोयाबीन असेल, चना असेल, कापूस असेल, सोयाबीनची खरेदीसुद्धा जवळपास 14 लाख क्विंटलची आपण ठरवली होती, पण त्याचं टार्गेट फक्त 55% पूर्ण झालेलं आहे. अध्यक्ष महाराज, खरेदी करता असताना कुठं काटे नाहीत, कुठं बारदाना नाही, कुठं कसल्या प्रकारचे कर्मचारी उपलब्ध नाहीत. म्हणून ही खरेदी फक्त नावावर आहे का? खऱ्या अर्थानं शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत आपण हे खरेदी केली का? हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. मध्य प्रदेशपेक्षा जास्त खरेदी झाली, राजस्थानपेक्षा खरेदी झाली, पण टक्केवारी किती झाली ही महत्त्वाची आहे. टक्केवारी फक्त 55% आपलं उद्दिष्ट पूर्ण झालेलं आहे. म्हणून हे उद्दिष्ट जर पूर्ण करायचं असेल तर बारदाने असतील, तिथं असलेलं मोठे मोठे गोदावून असतील, आज गोदावूनसुद्धा उपलब्ध नाहीत. अध्यक्ष महाराज, रस्त्यावर टाकावं लागतं सोयाबीन खरेदी केल्यानंतर. या सगळ्या गोष्टीकर शासनानं खऱ्या अर्थानं लक्ष दिलं पाहिजे. सौर ऊर्जेच्या संदर्भामध्ये सुद्धा कृषी सौर पंप जे मंजूर झालेले आहेत, परभणीमध्ये 25,000 मंजूर झालेत मागेल त्याला सौर योजना म्हणून पंपची, पण फक्त 4,000 लोकांना आजपर्यंत पंप आपण देऊ शकलो. ज्या लोकांकडे 25,000 रुपये घेतले 3 HP साठी 6-6 महिने झाले त्या लोकांना आपण पंप देऊ शकलो. म्हणून मागील त्याला ही योजना आणल्यानंतर निश्चितच ती योजना खऱ्या अर्थानं सार्थक ठेवायची असेल तर आपल्याला यामध्ये जास्तीत जास्त काम करावं लागेल.
यामध्ये MIDCचा मुद्दासुद्धा आलेला आहे की मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक झालेली आहे. गुंतवणूक कुठं झाली? सेमीकंडक्टरचा जे आले होते मोठी इंडस्ट्री तीसुद्धा इथून गेलेली आहे. महाडला सुद्धा केमिकल हब बनवायचं होतं, ते केमिकल हबसुद्धा आजपर्यंत बनवलं नाही. बोईंगची फॅक्टरी येणार होती एअरबसची, तीसुद्धा महाराष्ट्रात येऊ शकली नाही. म्हणून हे सगळ्या ज्या कागदावर दिसलेल्या योजना आहेत हे खऱ्या अर्थानं आपल्याला इम्प्लिमेंट करायच्या असतील, कार्यान्वित करायचं असेल तर निश्चित प्रमाणावर आपण मोठ्या प्रमाणावर यासुद्धा काम केलं पाहिजे. आता माता मृत्यूचा, आता बालमृत्यूचा यामध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे. परभणी सिव्हिल हॉस्पिटलला एक वुमन्स हॉस्पिटल आहे अध्यक्ष महाराज, त्यामध्ये फक्त एकच व्हेंटिलेटर आहे. मग एक व्हेंटिलेटर असल्यानंतर तुम्ही माता मृत्यू आणि बालमृत्यूच्या गोष्टी या सभागृहात कशा करू शकता? म्हणून बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर कमीत कमी अत्यावश्यक व्यवस्थेचं तरी आपण विकसित करावं, यासाठी या सभागृहामध्ये गांभीर्याने चर्चा झाली पाहिजे. नुसतं ॲडव्हर्टाइजमेंट, नुसते जाहिरातीवर सरकार चालणार नाही, पण शेवटच्या माणसाला लाभ देण्यासाठी खऱ्या अर्थानं सगळ्यांनी काम केलं पाहिजे. आत्ता जसं मी म्हणलं, कालही इथं चर्चा झाली कॅन्सरच्या संदर्भामध्ये. CA ब्रेस्ट जर 100 महिलेमागं 5 महिलांना CA ब्रेस्ट आहे. मॅमोग्राफीची मशीन फक्त 14 लाखाला 18 लाखाला ती, हे सुद्धा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये घेऊ शकले नाही. सर्व्हिस कॅन्सर, आता भाऊ समोर उभा आहे तिथं बसलेले आहेत, त्यांनी सुद्धा सांगितलं की जर वॅक्सिनेशन जर आपण 15 वर्षापासून 35 वर्षापर्यंत केलं तर या आमच्या माता भगिनीला आपण जीव जाण्यापासून वाचू शकतो. पण हे न करता नुसते सिमेंट कॉन्क्रिटीचे रस्ते बांधल्यानं होणार नाही, ह्याला विकास म्हणत नाहीत. विकास खऱ्या अर्थानं सर्वसामान्य माणसाचं इन्कम कसं वाढेल, त्याला सुखसुविधा कशा मिळतील, या दृष्टिकोनातून शासनानं विचार केला पाहिजे. म्हणून आज सर्वसामान्य माणूस काय करतंय? आज राशन दुकानावर एवढ्या मोठ्या प्रमाणावर लाईन आहेत अध्यक्ष महाराज. मी त्या दिवशी उद्दिष्ट वाढण्याच्या संदर्भामध्ये सुद्धा बोललो. आमच्याकडं राशन दुकानदाराला राशन मिळावं म्हणून 60,000 लोकांनी मागणी केली अध्यक्ष महाराज. एका मतदारसंघामध्ये जर 60,000 लोक आज अन्नासाठी मागणी करत असतील तर खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचा त्या दिशेने विकास होतोय का, यामध्ये सुद्धा एक मोठा प्रश्नचिन्ह आज निर्माण झालेला. म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की या निमित्तानं शासनानं सुद्धा गांभीर्यानं सगळ्या गोष्टी घेतल्या पाहिजे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं 300 वर्ष जन्मशताब्दी आपण साजरं करतोय. या निमित्तानं संपूर्ण महाराष्ट्रभर नाही देशभर जगभरामध्ये चांगल्या योजना किंवा आनंदाचं वातावरण आहे. म्हणून माझी शासनाला मागणी आहे की परभणीमध्ये सुद्धा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा भव्य असं स्मारक यांचं परभणीमध्ये निर्माण व्हावं, यासाठी सुद्धा शासनानं विशेष असा निधी या निमित्तानं उपलब्ध करून द्यावा, अशा प्रकारची मागणी या निमित्तानं मी करतोय. अध्यक्ष महाराज, आपण पाहिलं असेल की मोठ्या प्रमाणावर ग्रामीण भागामध्ये आज तुम्ही पाहता की आज कपाशीवर प्रक्रिया करणारे उद्योग मराठवाड्यात नाहीत. आमच्याकडे ब्लॅक कॉटन सॉईल म्हणलं जातं परभणीला, आणि आमचं मँचेस्टर कुठं आहे त्याचा प्रक्रिया उद्योग इचलकरंजीला होतो. म्हणून मराठवाड्यामध्ये सूतगिरण्या असतील, त्यांना प्रक्रिया करणारे कापसावर उद्योग जर सुरू करायचा असेल तर त्याला मोठ्या प्रमाणात आपल्याला सबसिडी द्यावं लागेल. आज त्याला विजेवर सबसिडी द्यावं लागेल किंवा त्याला लोन, एक सॉफ्ट लोन ज्याला म्हणलं जातं, ते सुद्धा शासनानं उपलब्ध करून द्यावा, अशा प्रकारची मागणी या निमित्तानं मी करतोय. आपण मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हेमंत रासने साहेब.